आणि 1 वर्ष झालं तब्बल अनफिट होते आणि आपण देवापुढे हीच प्रार्थना करूया की ती इंजुरी पूर्णपणे बरी होईल आणि ज्या प्रकारे जुनं तो सागर होता त्या प्रकारे त्याची फटकेबाजी पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर पाहतोय आपण. यस, आमचे परमार सर पाहतोय अतिशय वेगात पावले पुढे ठेवीत जाताना आपण पाहतोय तयार होताना सज्ज होतोय. पहिल्या षटक टाकण्यासाठी पहिल्या सामन्यातला खरा हिरो ठरला होता लिटिल मास्टर ऑफ ठाकूरपाडा, गावाचा हा ब्रँड आहे. आणि वेदांत ठाकूर पाहतोय आपण राईट द विकेट. पहिलाच बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर बॉल होता पाहतोय आपण. अप्रतिम सुरुवात. टेनिस क्रिकेटच्या पटलावर ठाकूरपाडा गावातून उगवता स्टार आहे पाहतोय आपण वेदांत या खेळाडूला. आणि चांगली सुरुवात. समोर बॅटर जर पाहिलं पण प्रणय याला मात्र बीट केलंय चांगल्या बॉलवरती. यावेळेस पाहता फटका फटलाय आणि हे बघा आता जिथं झेल आहे तिथं मात्र अतिरिक्त धावा होताना पाहतोय आपण. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये कोण उभा आहे तिथं पाहतोय आपण. आणि मला वाटतं की ओम होता तिथं. या 2 धावीने आता मात्र हे पाहू शकता रिप्लेमध्ये एक सोपा खेळ होता आणि असं वाटते की ओमला बॉल दिसला नाहीये. ओम कबीर ठाकरे जर पाहिलं तर आपण निश्चित चांगलं खेळाडू आहे. निराश असेल तिथं मात्र पाहतोय आपण बॉलर वेदांत ज्या प्रकारे विकेट हवी होती विकेट मिळाली नाही. 2 धावा. चांगला बॉल परत एकदा टर्निंग केलं स्कोरले पण ठीक पाठीमाग अतिशय वेगात बॉल ट्रॅव्हलिंग करताना या बॉलवरती फक्त एक सिंगल कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 3 बिनबाद. सौराज्य स्पोर्ट कशिली टीमची सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या 3 बॉलवरती धीमी सुरुवात आहे. आणि जर विचार केला पण गावदेवी ठाकूरपाडा टीमचं बॅटिंग खूप मोठी आहे त्यासाठी तुम्हाला किमान 4 मध्ये 40 आकडा पार करावा लागेल. राईट टाइमवरती विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल इन स्विंग बॉल पाहिला पण टप्पा पडला तर झपकन थोडासा आतमध्ये येणारा वेगवान हा बॉल होता त्यावर मात्र आडव्यात टिकण्याचा प्रयत्न. परत एक डॉट बॉल. अप्रतिम झकास कामगिरी वेदांत परत एकदा करताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग होताना पाहतोय आपण. बघा स्वराज्य 11 कशेळी या संघासाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांची जर हॅट्रिक केली तर योगेश तरे याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कुठल्याही फलंदाजासाठी स्वराज्य कशेली या संघातील कुठल्याही फलंदाजाने षटकांची हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. चांगला बॉल यावेळेस बाहेर काढलाय. दोन्ही अँगलला आत बाहेर काढणारा वेगवान बॉलर पाहतोय पण काय झकास कामगिरी करतोय. अप्रतिम. धावसंख्या हे पाहू शकता. ओहो आउट स्पिंग बॉल पाहायला मिळालाय आणि इन स्पिंग दोन्ही तऱ्हेनं बॉलिंग करणारा अट्टम झाली थोडीशी का होईना भारतीय टीमचा माजी खेळाडू भुवनेश्वर कुमारची. ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक इथं मात्र पाहतोय आपण. परफेक्ट डिलिव्हरी पाहतोय आपण. इथं मात्र काय घडलंय चांगला बॉल आणि अतिशय अप्रतिम षटकाची समाप्ती झाली आहे. विकेट प्राप्त जरी केला नसेल पण काय भन्नाट षटक हाताळलंय वेदांत या बॉलरने. जबरदस्त बॉलिंग अटॅक. चला अल्पेश आपण टीम मीटिंग जास्त करू नका कारण की पाहते आपण मध्यरात्र होऊन गेली. जवळपास आपण गुड मॉर्निंगकडे जाताना पाहतोय 2 वाजून गेलेले त्यासाठी आपण प्रत्येक षटकानंतर मोठी चर्चा करू नका. गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण सुरगेश श्यामनाईक गॅलरी अँड या टोकाकडनं बॉलर आलाय तो म्हणजे देवा आलाय. हे पाहू शकता आपण सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांचं मोठं नाव आहे द वॉल ऑफ भादवड नाही तर द वॉल ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ओळख आहे करेश मात्र त्याच्या समेत टॉप ऑर्डर मधून एक मेन हुकमेका सचिन तरे दादा आणि करे दादा पाहतोय आपण. पूर्ण ग्राउंडवरची नजर आहे कुठं काय कमी आहे
आणि आयोजन कसं असावं यावर देखरेख करताना पाहतोय आपण. टॉप एज पाहतोय आपण. परत ओमकडे बॉल आले त्याच्या समेत पाहतोय आपण. टॉप ऑर्डर मधून अजून आमचे आयोजक कमिटीचे मेंबर पाहतोय. बाळा तरे किमेन फॉर ऑफ, रंगनाथ तरे दादा हे सुद्धा व्यासपीठावर आहेत, पण त्याचे सहकारी मात्र फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. सोपं नाही आहे एवढं मोठं आयोजन करणं आणि करून दाखवणं. सलाम असेल तुमच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला. हा बॉल मात्र टप्पापर्यंत जास्त बाहेर वळतोय आणि पंच या बॉलला मात्र वाईट घोषित करताना पाहतोय आपण. एका अतिरिक्त डावीने टीमची धावसंख्या पुढे सरते आता मात्र पाहतोय आपण. बिनबाद फक्त आणि फक्त धावपलकर धावा आहेत त्या 5. अदिमी आणि संत सुरुवात. दुसरं षटक प्रगतीपथावर आक्रमण कधी करणार. 4 षटकात सामना आहे, त्यातून मला वाटतं की आतापर्यंत विचार केला आपण. हा बॉल वरती प्रहार हे होणारच होत. चांगलं झेल कंप्लीट आणि पहिल्या विकेटचं पतन. खराब सुरुवात नंतर मात्र विकेट बहाल करतोय आणि आता मात्र क्रमांक 3 वर चांगला बॅटर येईल आणि येथून मात्र आनंद आलाय. हे पाहू शकता रिप्ले मध्ये आणि छान झेल कंप्लीट केलंय. तिथे मात्र कोण होता परत एकदा पाहतोय आपण. वेदांत गावदेवी ठाकूरपणा टीम वर नजर जर टाकली पूर्ण क्षेत्रामध्ये वेदांत 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 नावाची चर्चा जास्त होताना पाहतोय आपण. लवेटला जर पाहिलं तर क्रिकेट कम शायनिंग ज्यादा. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पलटी फटका चांगला बॉल परत एकदा धीमा केला होता. बॉलला पाहतोय आपण अप्रतिम ज्या प्रकारे वेदांत यांनी अतिशय छान षटक हाताळलं होतं आणि आता मात्र देवा सुद्धा अतिशय छान बॉलिंग करताना. जबरदस्त कामगिरी प्रत्येक बॉलर कडून पाहतोय आपण. चांगला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर प्रत्येक. काय कमाल आणि धमाल आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे फुटवर्कची हालचाल पाहत नाही आपण आणि त्याचा अचूक फायदा घेताना बॉलर. विश्लेषण पाहूया आपण देवा यांचं षटकाचं. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट. डॉट डॉट अप्रतिम. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. पहिले 2 षटकाचा खेळ सुरू आहे पाहतोय आपण. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला आपण अशा परिस्थितीमध्ये फक्त 12चा आकडा संघ पार करेल आणि खासियत आहे लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मोहितची. पलटी फटका फटका फटलाय काय पाहायचं आहे आणि यावेळेस पात्र परत एकदा लवेश होता बॉलवरती. निराश असेल आणि त्याच्या मनात असेल की पवारनी जो उल्लेख केला तो खरा आहे का, पण तसं नाही आहे. एक चांगला क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. आणि जर पाहिलं आपण अष्टविनायक ठाकूरवाडा 40+ टीम मधून एक चांगला खेळाडू गणेश ठाकरे. सज्ज होताना गोलंदाज. राईट आर्म विकेट आणि यावेळेस पात्र विकेट किपर कुठेही चुकी करणार नाहीये. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक पाहतोय आपण 2 आणि अजून एक चांगलं षटक प्रगती पथावर इथं मात्र झालंय समाप्त. अजून एक चांगलं षटक झालंय. पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला आपण धीमी गतीने बॅटिंगचं प्रदर्शन. फक्त आणि फक्त धावा पाहतोय आपण 6 आणि 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला टीम मिटिंग घेऊ नका अल्पेश, हे सूचना करतोय आम्ही. हे बघा अजून ती मीटिंग चालू आहे. बॅटर आपण लगेच या. टीम मीटिंग कमी करा. पहिल्या 2 षटकामध्ये बोलबाला पाहतोय आपण गावदेवी ठाकूरवाड टीमचं वर्चस्व हे पाहू शकता. टॉप ऑर्डरचे आयोजक कमिटीचे मेंबर फुल एन्जॉय करताना. राहतो मी भी आईस्क्रीम का मजा लेते हुए. बाला तरे यांचा बोलबाला पाहतोय आपण सातत्याने. खऱ्या अर्थाने जर विचार केला आपण स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक लाखोलीच्या मैदानावर करिश मातेची कमी झाली होती आणि बाला यांचं प्रदर्शन थोडंसं कुठं बॅकफुटला होता, पण या आपल्या टुर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे. यश आलंय. अजून एक चांगला ऑलराऊंडर म्हणजे एक गावदेवी ठाकूरवाड टीमकडे 2 हुकमे आहेत. एक वेदांत
त्यानंतर मात्र यश राईट मोरती विकेट. पहिला बॉलवरती धमाका पाहतोय आपण. फटका फटला काय पाहायचंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि स्वीकारलाय जेल. क्षेत्ररक्षक होता देवा. यस ज्यावेळेस हा बॉल बॅटमधून निघाला होता तेव्हा मात्र यश यांनी सांगितलं असेल देवा मला पावरे आणि देव मात्र पावलाय. देवाच्या स्वरूपात चांगलं जेल कंप्लेट. बऱ्याच दिवसानंतर गोकुळदादांची मुलाखत झाली आहे. बरं वाटलंय मनाला. चांगलं जेल कंप्लीट केलंय आणि आता मात्र विकेटचा पडझड कायम आहे. आणि इथं मात्र सौराज स्पोर्ट कशीली टीमची स्थिती खूप नाजूक पाहतोय आपण. तिसरे षटक प्रगतीपथावर 6 धावा 3 गडी बाद. नवीन बॅटर पाहतोय आपण रॉकी आलाय. पहिल्याच बॉलवरती यश मात्र विकेट प्राप्त करतोय. राईट टाइमवर द विकेट. पुढचा बॉल ओ परफेक्ट वाईड यॉर्कर. काय अप्रतिम. अल्पेश दादा आतापर्यंत किती बॉल डॉट गेले या इनिंग मध्ये पाहतोय आपण. काय जबरदस्त कामगिरी आहे. यावेळेस पात्र करारा एक्स्ट्रा काउंटर पाहतोय आपण. खाली क्षेत्र निवडलंय. दुरून क्षेत्र शिकायला थोडंसं फंबलिंग पाहतोय आपण. आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात 2 धावा कंप्लीट. चला टेमगरचा एक प्रतिनिधी आहे इथे. अजून एक चांगला फटका. दरम्यान योगेश तरे यांचं आगमन झालंय. काय हाय क्वालिटीचा तो 40+ बॅटर आहे. बघा आता आपण चिठ्ठ्या करणार आहोत. चालू असलेल्या संघातील दोन्ही संघातील प्रतिनिधी आणि टेमगर संघाचा प्रतिनिधी या 3 अशा चिठ्ठ्या निघणार आहेत. ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्याला पुढे वाटचाल दिली जाईल आणि ज्याची ज्या 2 राहतील त्यांचे मॅच खेळवली जाणार. चला यायचंय. डॉक्टर मयूर खापरे यांच्या शुभ हस्ते आपण ह्या चिठ्ठ्या काढणार आहोत. बघा टेमगर संघाची चिठ्ठी नाव आहे आणि या 2 संघाच्या चिठ्ठीमध्ये नाव आहे. ज्या संघाची चिठ्ठी निघेल पहिले आपण एक चिठ्ठी काढणार की 2 करायची. एकच चिठ्ठी काढणार त्या संघाला पुढे वाटचाल दिली जाईल. ज्या 2 राहतील त्यांची मॅच खेळवली जाईल अशी नोंद. एक जी निघेल त्याला बाय भेटेल आणि दुसरी जी मॅच होईल ती या संघातून जो जिंकेल तो चोलेगाव या संघाशी सामना करेल अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. चला कॅमेरामॅन फोकस करा इकडे. ओके तर एक चिठ्ठी काढायची आहे. विनर टीमच्या पुढे दिली जाते चाल आणि जी राहिली आहे चिठ्ठी त्यांचा होईल सामना. तो म्हणजेच नाना स्पोर्ट टेमगर आणि चोळेगाव यांचा होईल सामना. म्हणजे या सामन्यातून संघ जो विजय होईल ना सुनील पवार त्याला पुढे वाटचाल भेटेल आणि नाना स्पोर्ट टेमगर आणि चोळेगाव या संघामध्ये केली जाणारी पुढची लढत. तर चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी तयारीत राहायचं आहे. अगदी बरोबर. आणि करेश दादांनी यांनी ती चिठ्ठी पण दाखवली. हे पाहू शकता आपण. आयोजक कमिटीचे टॉप मेंबरमधून रंगनाथ तरे दादांचं सुद्धा आम्ही आवर्जून नाव घेतोय. त्याच्यासमोर डॉक्टर साहेब आणि यशवंत तरे. इनकी कहाणी अलग आहे. लंबे लंबे शॉट खेळते हैं. वाह भाई वाह. योगेश तरे पाहतोय आपण. त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकला वाटतं की 500 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल. नो बॉल पंचांनी घोषित केले पाहतोय आपण. अजित अंतिम षटक सुरुवात खराब करतोय. वेस्टेट नो बॉलनी मात्र सुरुवात पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र फ्री हिट. रॉकी हे षटक संपण्याच्या अगोदर नानास्पोर्ट टेमगर आणि आराध्य 11 चोळेगाव या संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. अजितचा पुढचा बॉल अडबॅटने फटका खेचून मारलाय पाहतोय आपण. मिडविकेटकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जाईल का पण नकारतोय. चांगला थ्रो आलाय.
करेक्ट थ्रो आलाय आणि फक्त एका सिंगल या एका धावीने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण धावसंख्या 14. कमालीचं प्रदर्शन गावदेवी ठाकूरपाड टीमच्या प्रत्येक बॉलरचं पाहतोय दबाव टाकला खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये वेदांत यांनी त्यानंतर मात्र देवा यांचं अचूक षटक आणि आज मात्र हवेत आहे डीप कव्हरकडे कुठलंही क्षेत्ररक्षक दुरून आलाय इथं मात्र पाहतोय आपण आणि अतिशय वेगात त्या दरम्यान 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय धावसंख्या 16. एक मात्र सिनियर खेळाडू पाहतोय आपण या टीमकडे अल्पेश या खेळाडूला टीमचे कॅप्टन अनुभव खूप जास्त आणि युवा खेळाडूला सोबत घेऊन काय टीम बनवलंय सध्या तरी पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून टॉप क्वालिटीचं प्रदर्शन या टीमचं सध्या पाहतोय. हा फटका टर्न केले परत एकदा ऑन साईडकडे पाहतोय आपण एक सिंगल सहज कंप्लीट अतिशय वेगात बॉलवरती क्षेत्ररक्षक आलाय थ्रो करतोय आणि एक सिंगल परत कंप्लीट धावसंख्या 17. वाटते की या इनिंगचे शेवटचे येणारे इथून मात्र 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि किती धावेपर्यंत मजल मारेल सौराष्ट्र स्पोर्ट कशेली निराश केले आत्ता मात्र प्रत्येक बॅटरनी. हा फटका मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर चांगला झेल अजितच्या माध्यमातून विकेट प्राप्त करतोय स्वतःच आणि टीमकडून जर पाहिलं पण 4था विकेट प्राप्त झालाय. परफेक्ट बॉल होता पाहतोय आपण आणि त्यावर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकेट कीपर नाहीतर बॅक टू द बॉलर चांगलं झेल कंप्लीट नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय तो आता मात्र पाहतोय आपण. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने 2 चेंडू शिल्लक आहेत नाणेफेकीसाठी यायचंय. नाना स्पोर्ट टेमघर संघाचा संघनायक आणि आराध्य 11 चोळेगाव. खराब बॉल आणि यावेळेस पाहता परत एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. चला चोळेगाव संघाचा संघनायकाची प्रतीक्षा करतोय नाना स्पोर्ट टेमघर संघाचा संघनायक इथे आलेला आहे. आराध्य 11 चोलेगाव आपल्या संघनायकाला पाठवून द्यायचंय. दोन वेशेट नोबॉल टाकल्यामुळे या बॉलरला आता मात्र इथून हा षटक कंप्लीट करता येणार नाही. चला टीम मीटिंग आणि वेळ कमी खर्च करा आपण लगेच निर्णय घ्यायचा आहे. धावसंख्या आता मात्र एक सम्मानजनक स्थितीकडे जाताना पाहतोय आपण 22-4 गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप मोठी चर्चा सुरू आहे इथं मात्र पाहतोय आपण. चला लगेच आपण निर्णय घ्या आणि बॉलरला पाचारण करा. चला घाई करायची मित्रांनो. यस अल्पेश चला लगेच आपण निर्णय घ्या आणि कुठल्या बॉलरला आपण या षटकाचा जो खेळ बाकी आहे त्याला कंप्लीट करणार तो बॉलर आला इथं मात्र पाहतोय आपण हर्ष याला मात्र पाचारण केलंय. हर्षल भोईर पहिल्या सामन्यात 2 चौकार संपूर्ण चर्चा राहील उद्या दिवसभरामध्ये. सर्वात थांबवायचे हर्षल चला. आणि खेळाडू कक्ष निराजनक स्थितीमध्ये पाहतोय आपण सौराष्ट्र स्पोर्ट कशेली टीमचा. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावरती 22 आहेत. हा षटक मात्र लांबलचक सफल झालाय. चांगला फटका सजवलाय आणि पाठवलाय खेळाडू कक्षाकडे. इशारा काय येईल पाहायचंय आणि एका टप्प्याने चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार चौकार. हा बघा 2 तर मारलेत अजून एक मारला तर योगेश तरे याचकडून 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आहे या फलंदाजासाठी. आता अजून एक चौकार आला तर योगेश तरे याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यस पाहतोय आपण बंपर प्राइज आहे. आणि अजून एकदा परत हा षटक लांबलचक चाललाय. वाईटचा इशारा अतिरिक्त धावेचा वेग वाढलाय पंचाने घोषित केलाय वाईट. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण 28. मागडे षटक पहिल्या 3 षटकामध्ये विचार केला पण फक्त धावा होते त्या 11.
बघा या चेंडूवर जरी चौकार या फलंदाज जरी मारला ना तरी सुद्धा 1000 रुपये योगेश तरे यासकडून. आणि 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये धावतोय धावतोय योगेश तरेंचे 1000 रुपये वाचवलेत. इथे मात्र पंजाचा बोट राहील आकाशाकडे. या सपात्या पण अशा तऱ्हेने निर्धारित 4 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या जर पहिली धावपलकावरती पाहते आपण बरोबर 30 धावा आणि 31 धावाचं छोटं समापक आव्हान उभं केलंय. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत स्वीट वॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र दर्शन नाईक. ओवर टू द टॉस बॉक्स. मी टॉस कंप्लीट करण्यासाठी आजचे आमचे प्रमुख अतिथी आणि माझे मित्र नरेंद्र चौधरी यांना विनंती करतो की आपण यायचंय. चला नरेंद्र चौधरी याला उशीर नकोय मित्रा. आमचे सुदामा. चला नरेंद्र चौधरी या. नरेंद्र चौधरी चला. यस. तर खेळणार 2 संघात मित्र माझ्यासोबत आहेत आराध्य 11 चोलेगाव संघाचे कॅप्टन्स आणि सोबतच नाना स्पोर्ट टेमगर संघाचे कॅप्टन आणि डॉक्टर खापरे सर आणि नरेंद्र चौधरी सर मध्ये या तुम्ही. या आमच्या प्रमुख अतिथींच्या शुभ असते. बघा नाना कसं आहे हेड आणि टेल बोलायचं आहे. एकदा दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. 4 षटकांचा सामना आहे. कोण कॉल करणार आहे? नाना स्पोर्ट टेमगर. टेल टेल असं कॉल काय सांगणं आहे आणि आला आहे हेड. तर मान्यवरांचं आभार व्यक्त करतोय आणि एक गिफ्ट द्यायचं आहे टॉस विनिंग कॅप्टनला. टॉस विनिंग कॅप्टनला हे गिफ्ट दिलं जाईल. आराध्य 11 चोलेगाव संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि त्यांना हा विशाल म्हात्रे पुरस्कृत सुंदर असा गिफ्ट दिला जातोय. दूध पाहुण्यांनी स्थाना बनवायचं आहे. जास्त काही विचारणार नाही मित्रांनो. नाणेफेकी जिंकले. डिसिजन सांगायचं आहे तुमचं. फिल्डिंग करायची आहे आणि 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न राहील तुमचा? आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावाबंद रोखण्याचा प्रयत्न ठेवाल. तुमच्या संघाला शुभेच्छा. नाना स्पोर्ट टेमगर. फलंदाजी करायची आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असतं काय केलं असतं? आम्ही बॅटिंगच केली असती. आणि तुम्हाला बॅटिंगच भेटलेली आहे. परत एकदा श्याम चौधरीकडून तीच अपेक्षा ठेवता की बाकी सर्व खेळाडू आता काही कॉन्ट्रीब्युशन करतील. हो नक्कीच त्याच्याकडून तर खूप अपेक्षा आहेत. तर आणि बाकीच्या प्लेयरांकडून पण अपेक्षा असतील. तर तो तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया ऑनग्रीन मॅचकडे जिथे आहेत सुनील पवार आणि काका म्हात्रे आणि पुढील सामन्यासाठी आणि सज्ज होतील हे माझे दोन्ही साथी समालोचक. तर धन्यवाद सुनील पवार सर आणि त्याचबरोबर एक अतिशय गोड आवाज ज्यांचा आपण ऐकले गेले 3 दिवस दर्शन नाईक सर. जाऊया टीम मीटिंग संपवा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. विनंती आहे ती या ठिकाणी मात्र सेतुशन सजवायचे गावदेवी ठाकूरपाडा या. बघा पारितोषिक परत एकदा लावण्यात आलेलं आहे. स्वराज्य 11 कशेली संघातील कुठल्याही गोलंदाजाने लगातारच्या 3 विकेट घेतल्या तर योगेश तरे याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. स्वराज्य 11 कशेलीच्या सर्व गोलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही लगातार 3 विकेट घ्या आणि योगेश तरेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पटकवा. तर या ठिकाणी स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघ ज्या संघाने तब्बल 30 धावा धावपलकार नोंदवल्या आणि गावदेवी ठाकूरपाडा संघासमोर 31 धावांचं लक्ष ठेवले 24 चेंडूमध्ये. सलामी जोडी मैदानामध्ये येते. 24 चेंडू 31 धावा धावपलकार इथे आपण पाहायला मिळतील. आणि पहिले षटक या ठिकाणी घेऊन गोलंदाज यश डावाची सुरुवात करतोय आणि त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईकला यश ठाकूर आणि अजित ठाकरे ही जोडी या ठिकाणी आपण पाहायला मिळते. ते अर्थातच गावदेवी ठाकूरपाडा या संघाची सलामी जोडी मैदानामध्ये आहे आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येईल. आनंद पहिले षटक घेऊन येतोय. 31 धावांचं लक्ष्य 31 टू विन.
आणि या 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे या ठिकाणी केलं जाईल. जाऊया मैदानाकडे. समोर यश ठाकूर. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज यावी. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आलेला वाडिश लोगांना आलेला एक मोठा फटका. षटकार 6 धावा. षटकारने खातं उघडलं. थोडासा आखूटप्प्याचा चेंडू होता, पुढे सरसवला, अर्थात फुटवर्कचा वापर केला तो फलंदाज यश ठाकूरनी आणि चेंडूला सरळ फिरकावलं. या ठिकाणी आपण पाहतो पुलचा फटका आला 6 धावांसाठी. 31 लक्ष समोर आहे. 25 धावांची गरज आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा आनंद. विजय चेंडूसाठी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. बऱ्याच वेळा आपण पाहतो की सरळ बॅटने जेव्हा धावा येतात अशा वेळेला षटकार आला होता आणि त्यानंतर रिव्हर्स स्वीप फटका का खेळला जातो हा प्रश्नचिन्ह बऱ्याच वेळा आम्हा समालोचकांच्या मनामध्ये नेहमी आम्हाला पाहायला मिळतं. जेव्हा धावा येत नसेल तेव्हा ठीक आहे, प्रयत्न करायला हरकत नाही, पण तसं मात्र या ठिकाणी काही घडलं नव्हतं. आणि दरम्यान चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलं लॉंग ऑनचं क्षेत्रक्षक या ठिकाणी चेंडूवर मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि हा पहिला धक्का यश ठाकूर मैदानातून बाहेर. एक गडी बाद. धावपलकार धावा आल्या त्या 6. 25ची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. झेल मात्र अतिशय चांगला इथे आपण पाहायला मिळाला. खूप प्रयत्न होता, बऱ्याचसा दूरवरून क्षेत्रक्षक झेलच्या खाली आलं आणि नवीन फलंदाज या ठिकाणी वेदांत ठाकूर मैदानामध्ये. क्षेत्रक्षकामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केल्यानंतर कारण समोर वेदांत ठाकूर येतोय. इथे आपण पाहतात एक क्षेत्रक्षक या ठिकाणी अर्थातच शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनल, पण दुसरं क्षेत्रक्षक आपण पाहतात या ठिकाणी मग पॉईंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी डीप पॉईंटला तैनात केलं जातो आहे. एक क्षेत्रक्षक या ठिकाणी शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ ही योजना ऑफसाईडला. वळी आपण मैदानाकडे. यशस्वी गोलंदाज. यावेळचा चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे आला नाही आणि तोपर्यंत निर्धाव चेंडू. समोर वेदांत ठाकूर नवीन आले फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर 6 धावा धावपलकावर. आनंद पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न हवेतून करण्याचा. तो क्षेत्र झेलच्या खाली येतोय आणि क्षेत्रक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थात प्रणय यांनी 2 झेल या ठिकाणी प्राप्त केले. लॉंग ऑनवरून मिड ऑफवर येणं, दूरचा प्रवास त्याने या ठिकाणी केला आणि 2 फलंदाजांना त्याने झेलचित केलं. असं वाटलं होतं 31 धावांचं लक्ष सहजगती ते पूर्ण होईल, पण क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळते की अशा प्रकारच्या निश्चितच संवेदना या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या यशस्वी होतील असे नाही. आणि त्यानंतर फलंदाज मैदानातून पडले. यश ठाकूर परतला. त्यानंतर नवीन फलंदाज अजित ठाकूर या ठिकाणी मैदानात बाद झाला तो वेदांत ठाकूर. 0 धावसंख्या परतता नवीन फलंदाज हर्षल भोईर मैदानामध्ये. 2 फलंदाज बाद केलेत पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र लॉफ्ट हेड भिरकावलं चेंडूला आणि या ठिकाणी आपण पाहूया अर्थातच आलेला एक आणखीन एक झेल इथे पाहायला मिळाला. अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये असले क्षेत्रक्षकाने घेतला एक सुंदर झेल. क्षेत्रक्षक होता मयूर याने हा झेल घेतला आणि ओव्हर हॅट्रिक ही गोलंदाज अर्थातच आनंदची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने 3 फलंदाजांना माघारी परतवलं. यश ठाकूर, त्याचबरोबर वेदांत ठाकूर आणि हर्षल भोईर हे 0 धावसंख्येच्या मैदानातून आपण पाहायला मिळाले. आणि अशा प्रकारे धावपलकावर धावा येतात. पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या बघा ओव्हर हॅट्रिक झालेली आहे काका म्हात्रे सर आणि योगेश तरेने पारितोषिक जाहीर देखील केलं. ओव्हर हॅट्रिक झाली त्यामुळे 500 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला लागू झालेलं आहे. ते मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे आणि लगातार जर विकेट घेतल्या आता पुढच्या गोलंदाज येतात ते 1000 रुपये.
तर 3 गडी बाद 6 धावा धावपलकार आल्यात. 25 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी, कारण हा सामना 4 षटकांचा, आणि त्यामुळे आता मात्र येणारी 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये गरज आहे ती अर्थातच 25 धावांची. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये 7चं अंतर इथे पाहायला मिळतं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं आहे आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज मयूर या ठिकाणी येतोय. मयूर दरम्यान पहिला चेंडू फुलटॉस बॅटच्या पट्ट्यात घेतला. डीप स्क्वेअर लेवलून चेंडूला फेकून दिला आलेला हा अतिशय मस्त फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकात 6 धावा. 6 धावांचं योगदान इथे मिळालं, कारण फलंदाजाने पाहिलं होतं या ठिकाणी अर्थातच अजित ठाकरे ज्याने पाहिलं चेंडू हा बॅटच्या पट्ट्यात त्याच्या आला आणि फुलटॉस चेंडूला या ठिकाणी आता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे केला आणि त्यात देशून देखील ठरला. 6 धावांचं योगदान, 12 धावा धावपलकावर. ओडिया मैदानाकडे पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू जाईल आर पार. इथं आणखीन एक मस्त फटका, बॅक टू बॅक आलेले 2 षटकार. 6 धावांचं योगदान इथे मारलं आणि बघता बघता धावा धावपलकार आल्या तर 3 गडी बाद 18. चांगली फलंदाजी अजित ठाकरेच्या बॅटमधून आलेले 2 सलग षटकार इथे पाहायला मिळाले आणि 31 धावांचं लक्ष्याचा पाठलाग यात केला जातोय. आता इथे माझं समीकरण थोडंसं सोपं निश्चित पाहायला मिळालं. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू मात्र ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. उरलेले काम यष्टेशक पूर्ण करतोय निदाव चुटीत सांगता. मयूर गोलंदाज 3 बाद 18. अजित 3 चेंडूत 12 धावांचं योगदान. अल्पेश मात्र 0 धावसंख्येवर या ठिकाणी नॉनस्ट्राईकला खेळत असताना पुन्हा एकदा अजित तय्यार. अजित ठाकरे याच्या वेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक यावेळी येतोय, प्रयत्न चांगला होता झेल पकडण्याचा, मिडविकेटला झेल मात्र सुटतोय. फलंदाजाला मिळतोय जीवदान आणि तोपर्यंत मात्र त्या 2 धावा. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, कारण त्याने प्रयत्न चांगला केला होता, इथे हवेत झोकून दिलं होतं, पण तो झेल मात्र या ठिकाणी फटक्याचं परिवर्तन झेलात होऊ शकलं नाही. 2 धावा, 20 धावा धावपलकावर, 11ची गरज. अजित ठाकरे 2 षटकारच्या माध्यमातून तब्बल त्यांनी 14 धावांचं योगदान इथे दिले. गोलंदाज पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावेळी हा मोठा फटका मिडविकेटवरून येतोय. हा गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. टायमिंग चांगलं होतं आपण या ठिकाणी पाहिलं आणि चेंडूला सरळ फेकून दिलं. या ठिकाणी अजित ठाकरेने 6 धावांसाठी 6 धावा धावपलकात वाढतात. 26 धावा धावपलकावर. 6ची गरज आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मयूरचं हे षटक आपण पाहतात. अर्थात चांगली फलंदाजी अजित ठाकरेची इथे पाहायला मिळेल, ज्याने 3 षटकार मारले आणि 20 धावांचं योगदान इथे दिलं. 6 धावांची गरज आहे. एंड बदलतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने हा गोलंदाज मयूर आणि हा विजयी फटका निश्चित या ठिकाणी पाहायला मला. षटकार इथे 6 धावांचं योगदान आणि अशा प्रकारे हा सामना मात्र आपण पाहतात या ठिकाणी अगदी सहजगत्या दुसऱ्या षटकात जिंकतोय. 31 धावांचं लक्ष होतं गावदेवी ठाकूरपाडा संघाला. या ठिकाणी विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि फलंदाजाचा विचार आपण जर केला तर अजित ठाकरे याने 4 षटकारांच्या माध्यमातून तब्बल नाबाद 26 धावांची या ठिकाणी खेळ केली आणि हा सामना सहज जिंकला. या संघाचं हार्दिक अभिनंदन. स्वराज्य स्पोर्ट्स कचेरी संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर अर्थातच अजित ठाकरे, ज्याने 4 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 26 धावांचं योगदान त्याला या ठिकाणी सामनावीरचा पारितोषिक. बघा स्वराज्य कशेलीचा पहिला गोलंदाज ना आनंद आपण यायचंय. स्वराज्य कशेली संघाचा पहिला गोलंदाज जो आनंद होता ना, त्यांनी यायचं आपलं पारितोषिक घेण्यासाठी. तुम्हाला ओव्हर विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे सन्माननीय योगेश तरे यांनी तुमच्यासाठी दिलेलं आहे, ते तुम्ही पारितोषिक घेऊन जायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजित, चला यायचं आहे. जबरदस्त कामगिरी केली आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. अजित चला या लवकर. आणि लगेचच पुढील दोन्ही संघाने
आपला खेळ चालू करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्यायचे. पंच तुमच्याकडे येताना या सामन्यासाठी गोकुलदास पाटील आणि त्याचे साथीच पंच आनंद आलेले. चला आनंदला या तुम्ही. योगेश तरे यांच्या शुभ हस्ते योगेश ओव्हर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक योगेश तरे यांच्याकडून देण्यात आले. समोर हे बघू शकता. सामना जरी हरले मात्र ओव्हर हॅट्रिकचा पारितोषिक आनंद यांना योगेश तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. चला अजित लवकर यायचं. अजित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी अजित यांना लवकर यायचं आहे. हे बघू शकता मंचावर उपस्थित रंगनाथ तरे, योगेश तरे, नरेंद्र चौधरी, बाळा तरे, सचिन भाऊ तरे आणि डॉक्टर खापरे सर अजित आलेले आहेत. चला नरेंद्र चौधरी आमचे मित्र यांच्या शुभ हस्ते दिली जाणारी अजित यांना सुंदर अशी मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी जी जगदीश नारायण म्हात्रे याचकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तसेच बाळा तरे आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते गजेंद्र भाऊ गुळवी यांनी दिलेलं हे गिफ्ट हॅम्पर द्यायचंय अजित याला. बस नरेंद्र भाऊ धन्यवाद. आणि बाळा तरे देतील तुम्हाला गिफ्ट थोडे पुढे दाखवायचं आहे जे आम्हाला पुरस्कृत केलेले गजेंद्र भाऊ गुळवे यांनी हे सुंदर गिफ्ट मॅन ऑफ द मॅच म्हणून आम्हाला पुरस्कृत केले ते देण्यात येत आहे अजितला. आमच्यापासून रजा घेताना अल्पेश गायकवाड स्कोरर ते फरक ठेवायचं. यस ओके. आता अल्पेश गायकवाड रजा घेताना आणि त्याची जागेवरती प्रतीक दिवेकर पुढील सामन्याची स्कोरिंग करण्यासाठी. तर पुढचा सामना आपण पाहणार आहोत. तर नाना स्पोर्ट्स टेमघर आणि अक्षय आराध्य 11 चोळेगाव या दोन संघात